हा पहा हरलेला कॅप्टन बघा कसा करतोय तो. The opponent played very well. आमची मुलं आणि मुलं खूपच सुंदर खेळली. अपोजिटची टीम होती ती फार चिडकेपणाने खेळल्यामुळे आमच्याकडनं आम्ही आक्षेप आहे. आक्षेप तुमचा कॅप्टन नंतर त्यांची मुलाखत होईल. हा विजेत्या कॅप्टनची नंतर अतिशय आम्ही खिलाडू वृत्तीने खेळलो हे सांगू शकतो. अतिशय खिलाडू वृत्तीने खेळले ते 11 15-16 जण खेळले. आम्ही जास्त खिलाडू खेळवले. ह्यांच्याबद्दल हे जे पर्टिक्युलर खेळाडू आहेत यांना हे क्रिकेटमध्ये खेळताय की ते आणखीन तो रग्बी खेळताय त्यांच्या खेळाच्या अंदाजातच फरक झाला. आमची अपोनंट टीम जर बॉक्सिंग किंवा दुसऱ्या खेळात गेली असती तर जास्त प्रावीण्य मिळालं. तुम्ही हरला त्याबद्दल तुम्हाला सावली सारख्या 8 वर्षाच्या मुली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सावली वस्तू सचिन तेंडुलकर सुद्धा लहान वयातच चांगला खेळत होता. आम्ही खूप चिडून जिंकायचा प्रयत्न केला पण तरी ते जिंकू नाही शकले. आम्ही चक्क अंपायर सुद्धा आमचा गणलेला दिलेला होता. कंटिन्यू कसा चिडून विजय मिळवला ते त्यांच्याकडनं ऐका. मी आता काय बोलणार. खेळाडू 6 वर्षाचा आमचा बॉलर नाही प्रतिस्पर्धी खेळाडू 6 वर्षाचा आणि त्याला बॉलर प्रणव प्रदीप ठाकर कॉलेजचा युवक. कुठे हे कंपॅरिझन होते का? कुठे गेला तो? हा प्रणव प्रदीप ठाकर. अरे हा तो दुसरा चिडका 2 नंबर चिडका हा 1 नंबर चिडका इकडे. नाही शिरोमणी चिडका शिरोमणी हा केला गेला. पण आजच्या मॅच मध्ये नवीन चिडके प्लेयर तयार झालेले आहेत आणि जुने हरलेले आहेत. मान्य अगदी बरोबर आहे. एकंदरीत न चिडता आल्यामुळे तर तिथे सुद्धा त्यांची हार झालेली आहे. आम्ही सत्याने खेळलेलो आहे म्हणून आमची हार झाली. पण लक्षात ठेवा सत्याचा अखेर विजय होतो. सत्याचा अखेर विजय होतो. अखेर होतो विजय होतो. सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो? अखेर होतो अखेर. ते WWF मध्ये करत नाहीये.